काय आपल्याला माहित नाही सर, आपण खालचे लोक आहोत. अबे पण लेखा तिथं पाहतो सर, आम्ही 2 मिनिटात आता आम्ही आल्यावर पाहतो. 4 महिन्यापासून बंद आहे. त्याचा पगार बंद करा पहिले 1 महिन्यात. त्याला स्मार्टला कंपनी पत्र पाठवा. तुमच्या हाती फक्त कमिशन घेणार, बोलायला लावता, आमच्या हाती नाही. का बरं संता बांधता बाजू वाटते का लाज थोडी? थोबाडीत मारल्यावरच सुधारणार. काय हाती नाही आहे तर हाती का हागणार का फक्त? माल्या हाती नाही आहे. स्मार्टला पाठव, हा काम करत नाही म्हणून. हे पण हाती आहे का तुझ्या? हो महाराज, हाती आहे का तुझ्या? अरे हे हाती आहे का? ते पाठवू शकतो. मग काय हाती पाहिजे तुला? तुझ्यामुळं नालायका त्यांना शिवी खा लागतं. हे नाही ते नाही. अरे 4 महिने जर वाड्यात पाणी भेटत नसेल प्यायचं तर करता का रे तुम्ही? होय, माझा परिसर एक मारतो थोबाडीत. सर मी विनंती करतो सर, मी बाहेरचा परिसर माझ्याकडे दिलेला आहे, मी तो स्वच्छ पाहतो सर. मला तेच काम आहे, बाहेरचा परिसर पाण्याचं तुझ्याकडे नाही नाही आहे सर. आणि हे खोटे बोलतो मग. नाही सर, आता ते जे आणखी वरचे अधिकारी आहेत ते पण लक्ष देतात, ते पण पाहत होते. ते आता जेवण घेऊन करायला गेले असं तुम्ही वाटून तरी दिलं काय काम? वाटेल आहेत सर त्यांनी काम, प्रत्येकाचे वाटेल दिले त्यांना माहित नाही तुझ्याकडे पाण्याचं काम आहे का नाही आहे? नाही सर, नाही, वाटलं तसं काम तुम्ही सगळं जबाबदार हो दिले म्हणतं, सरांनी. पाण्याचं काम माझ्याकडे नाहीये. हो महाराज, सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि हे सोबत असतात, त्यांना पाणी आणि स्वच्छता व सगळं तो दिलं. काय म्हणतं? जे माझ्या यशाला आहे मी तेच म्हणेल ना सर. तुम्ही म्हणजे आम्हाला पागल करायला ठेवलं काय? हा म्हणते तुमच्याकडे काम आहे, तू म्हणते माझ्याकडे तरी काम पण मी आहे. काय म्हटलं सर, मी तरी पाहतो. म्हणजे उपकार कर आमच्यावर. नाही नाही सर, काय विषयच नाही आहे. काय बोलताय सोनूने? कसं हा, तुम्हाला वाटतं का तुम्ही ड्युटी चांगली करताय? तुमच्या देखता म्हणते तो पाण्याचं काम माझ्याकडे नाही, तुम्ही धाड सांगताय पाणी यांच्याकडे. हो, सॅनिटरी इन्स्पेक्टरची जेही कामं राहतात त्याच्यामध्ये आम्ही सगळं अलॉटेड असते. आता ते अंडरस्टूड हो, असते. तुमच्या देखता काय म्हणते तुम्हाला लक्ष देऊन आलं का? त्याला म्हणतो सॅनिटरी इन्स्पेक्टर काय कामं राहतात, उद्या विचारायला सगळं. स्मार्टवाल्याचा फोन आला तर विचारणं बघ. महिन्याला कमिशन पक्क आहे का नाही? जे काही भेटत ना 1-1.5 लाख रुपये. स्मार्टचं काम बंद, प्रसाद लाडच्या कंपनीचं काम बंद, पैसे काढणं सुरू. कोणते कर्मचारी काम करते नाही करत, येते नाही येत, काही माहीत नाही. लाखो रुपये द्यायचे तुम्ही त्याला. फक्त बिलावर सही मारली का तुमचं काम जमलं. जमलं का नाही जमलं? त्या वॉटर कूलर बंद आहे याच्यासाठी आम्हाला बुमला लागत असतं तर मग राहिलं काय? सर, वॉटर कूलरचं निरीक्षण करून ते अहवालमध्ये सादर केलं आहे बांधकामला. वॉटर कूलरचं बांधकामला सरनं पण दिलेलं आहे पत्र, 4 पत्र दिलेलं आहे. कारण की पेशंट नातेवाईक बाहेर जातात सर पाणी प्यायला, बिस्लरीचं पाणी घ्यायला, पण कोणाजवळ पैसे नसतात. तर आपण वॉटर कूलर काहीतरी चालू केलेले आहेत आणि काही दुरुस्तीसाठी PWDला पत्र पण दिलं आहे. सरांचं पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे हा विषय. त्या जगाचं काम नव्हतं. नाही सर, पत्र द्यायला मी गेलो होतो ऍक्च्युली, म्हणून सर तुम्हाला सांगत आहे मी. महाराज देखो सर, अहवाल आहे तो माझ्याकडे. यहाँ के यहाँ बुद्धी बना रहा हो. सर, अहवाल आहे माझ्याकडे, त्याला अहवाल आहे. तुम्हाला माहीतच नाही राव, कोण पाण्याचं पाहतं, कोण दुरुस्तीचं पाहतं, तुम्हाला काहीच माहीत नाही. आढावाच घेत नाही. दर महिन्यानं आढावा घेतला पाहिजे. कोणतं बंद आहे, का आहे, ते का बंद आहे, का दुरुस्त होत नाही. PWDला असेल तर फोन केला पाहिजे. ते तुम्ही विसरून गेले. तुमचा अधीक्षक काम करत नाही, खालची टीम गायब आहे. आणि उलट त्या स्ट्रेचरसाठी तुम्ही त्या पेशंटला दोषी ठरवला. आखरी हाय तुम्ही आपल्यातून कारभार केला. अशी सिस्टीम आहे. फोन केला तुम्ही आणि आरोपी केला दुसऱ्या लिस्ट आलेले, मरती या मायाची खटखट. आणि तुमचं काही ऐकत नाही, काही होत नाही. सगळं ऐकून एक तर तुम्ही नागपूरचे आहे, बरोबर आहे का नाही? तुम्हाला माहिती आपलं काय होणार आहे? झालंय तर आता पगार फुल भेटते. इथे कामानुसार पैसेच भेटत नाही. काम नको करू नको काय कर, झोपला राय काही राय, झालं 2.5 लाख पकलेच आहे ना सोनूने? झोपले राहिले तरी 2.5 लाख भेटते तुम्हाला. कोण पाहणार आहे तुम्हाला? आणि आम्ही राबून राबून मेलो. 6 कापसाले भाव नाही भेटला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.